ज्ञानोबाराय जन्माला आले, क्रांती निर्माण झाली. त्यांचं आयुष्य फक्त होतं किती वर्षाचं? 16च वर्षाचं होतं. आणि 16व्या वर्षी तर त्यांना समाधी घ्यायची होती. किती वर्ष? 16च वर्षाचं आयुष्य आहे. मग 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, अवतार कार्य संपलं आणि ज्ञानोबाराय समाधीला जाणार आहे. पण छोटीशी मुक्ताई पुढे आली, म्हणते दादा माझ्यासाठी 2 वर्ष थांबशील का? मुक्ताईचं बोलणं ऐकलं, ज्ञानेश्वर महाराजांना बहिणीचं प्रेम कळालं. आणि ज्ञानोबाराय म्हटले, ताई मुक्ताई तुझ्यासाठी मी 2 वर्ष थांबतो. हे सोपान देवानं ऐकलं आणि सोपान देव म्हणतो, दादा मग माझ्यासाठी सुद्धा तुला 2 वर्ष थांबावा लागेल. आणि निवृत्तीनाथानं अधिकारवाणीनं सांगावं, माऊली आता तुला या दोघांकरता तर थांबायचं आहे. मग मी काय केले? माझ्या करता तुला अजून 2 वर्ष थांबावा लागेल. ज्ञानोबाराय एकूण 6 वर्ष थांबले आणि ज्ञानोबारायांनी 22शीला समाधी घेतली, ती जनसामान्यांच्या कल्याणाकरता. मग विचार करा, त्या ज्ञानोबारायांना या 22 वर्षात किती मोठा संघर्ष पत्करावा लागला. ज्ञानोबारायांचा संघर्ष साधा नाही. आपल्याला सोपं वाटतं, आळंदीतून बहिष्कृत केलं, पण तुम्ही गावातून एखाद्याला बहिष्कृत करून पहा, त्याच्याबरोबर बोलू नका, त्याला किती मोठा संघर्षाला पचवावा लागतं ना, हे त्याच्या मनाला विचारा. हे ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना विचारा, किती मोठा संघर्ष होता. आणि हा संघर्ष माझ्या मुलांना लाभला नाही पाहिजे आणि माझ्या मुलांना चांगले दिवस आले पाहिजेत, याकरता विठ्ठलपंतानं रुक्मिणीनं खूप मोठा संघर्ष पचवला. विठ्ठलपंत सकाळी उठले आणि उठल्यानंतर अंगणात आले, अंघोळ वगैरे सगळे उरकली, तुळशीला पाणी घातलंय आणि पायात चप्पल घातली. तेवढ्यात मुक्ताई पळत आली, दादा दादा कुठे चाललेत? अगं नेहमीप्रमाणे दर्शनाला. दादा तर तुम्ही खाली वाकलात आहात, तुम्हाला खांद्यावर बसू द्या. मुक्ताईनं खांद्यावर बसावं आणि मुक्ताईनं विठ्ठलपंतांना म्हणावं, दादा चला आता देवदर्शनाला. विठ्ठलपंतांनी मुक्ताईला खांद्यावर घेतलंय, देवदर्शनाला निघालेत. आणि देवदर्शन जात असताना लोक येत आहेत, राम राम. एकही माणूस राम राम घाली ना. छोटीशी चिमुकली, राम राम. एकही माणूस राम राम घाली ना. मग मुक्ताई विचारते बापाला, दादा आपल्याशी लोक कोणीच राम राम घालत नाहीये. अगं झाला असं आळंदीमध्ये काहीतरी लोकांचा अबोला म्हणून आपल्याशी माणसं बोलत नाहीये. अगं मंदिरापर्यंत ठीक आहे, मंदिरातून दर्शन केलं परत बाहेर चालले, मंदिरात दर्शन येणाऱ्या माणसांना राम राम. एकही माणूस राम राम म्हणे ना. मग विठ्ठलपंतांना प्रश्न पडला, काहीतरी आळंदीत असं झालं असावं की लोक आपल्याशी बोलत नाही, इतरांशी बोलतात. मग विचारावं तरी कोणाला आळंदीमध्ये. मग जीवाचे जिवलग मित्र कोण आहे? भोजलिंग काका. भोजलिंग काकाच्या घरी गेले आणि भोजलिंग काका घरी दिसलेच नाही, दरवाजाला कुलूप. असं 10 वेळा जाणं झालं. 11व्या वेळेस देवदर्शनाला जाताना भोजलिंग काकाचं घर उघडं का फक्त बाहेरूनच पाहावं म्हणून विठ्ठलपंतानं पाहिलं, तेव्हा मुक्ता त्यांच्याबरोबर नव्हती. आणि विठ्ठलपंतांनी पाहिलं की असणाऱ्या भोजलिंग काकाचं घर उघडं आहे. विठ्ठलपंत गेले आणि भोजलिंग काकाच्या घरात शिरले. भोजलिंग काका दिसले, पटकन त्यांचं दर्शन घेतलं, गळा भेट घेतली, रामराम झाला आणि म्हणले, काका मी 10 वेळा तुमच्याकडे येऊन गेलो पण तुम्ही मला काही घरी दिसला नाहीत. तर विठ्ठलपंतांना भोजलिंग काका म्हणतात, मी तीर्थयात्रेला गेलो होतो, आत्ताच मी येतोय. बोल तुझा प्रश्न काय विचार. म्हणे का मला 10 वेळा तुला भेटायचं होतं? म्हणे आळंदीमध्ये माझ्याशी लोक बोलत नाही रे विठ्ठला. मी आत्ता येत असताना लोक कुजबुजत होती आणि लोक एकमेकाला म्हणत होते कोण्या कुलकर्ण्यांचं कुटुंब वाळीत टाकलंय. अरे काका असं काय करतो? माझंच कुलकर्ण्यांचं कुटुंब आहे, मी तर चाकणला स्थायिक होणार होतो पण तुझ्या आग्रहा खातर मी आळंदीला आलो. अरे कुलकर्ण्यांचं एकच कुटुंब माझं आहे, मग मला वाळीत टाकलं का ते काय मला माहिती नाही. मग कुणाला विचारू मी? अरे आज धर्मपीठ भरणारी अशी लोकांची कुजबुज होती, तू जाऊन धर्मपीठाला जा विचार. विठ्ठलपंत घरी आले, जप घरी येऊन पोहोचले. रुक्मिणी माता भांडी घासत होते. रुक्मिणीला बाहेरून म्हणता, रुक्मिणी तुला कळालं का आपल्याशी लोक का बोलत नाही का? म्हणे कोण्या कुलकर्ण्यांचं कुटुंब वाळीत टाकलंय. अहो कोण्या कुलकर्ण्यांचं काय म्हणता? आपणच कुलकर्णी, आपल्याला वाळीत टाकण्याचं कारण काय? अगं आज धर्मपीठ भरणार आहे. रुक्मिणी मातेनं पाळा सारला बाजूला, पटकन सावरासावर केली. चला पटकन आता चला धर्मपीठाला जा विचारू. आले धर्मपीठासमोर. महिलेला बोलण्याचा अधिकार नव्हता म्हणून महिलांच्यात बसल्या आणि विठ्ठलपंत पुरुषात उभे राहून धर्मपीठाला हात जोडलं आणि विठ्ठलपंत त्या धर्मपीठाला म्हणतात, मी विठ्ठलपंत कुलकर्णी, रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णी धर्मपीठाला जा विचारतोय की माझ्या मुलांसहित मला वाळीत टाकण्याचं कारण काय? माझ्या मुलांनी काय केलंय का? तर धर्मपीठ म्हणतं, विठ्ठलपंता चंद्रावरती डाग मिळेल पण तुझ्या मुलांच्या चारित्र्यावर गुंजभर डाग मिळणार नाही. धर्मपीठानं म्हटल्यावर बापाची छाती गर्वानं फुगून आली. परत बापाला प्रश्न पडला, जर माझ्या मुलांच्या
गुंजभर त्यांचा डाग नाहीये, चंद्रावरती डाग आहे असं म्हणतात. मग माझ्या मुलांना वाळीत टाकण्याचं कारण काय? धर्मपीठ म्हणतं विठ्ठल पंथा सर्वस्वी तू आणि तुझी पत्नी जबाबदार आहे. अरे आम्ही गुन्हा केला असेल तर त्या गुन्ह्याची शिक्षा आम्हाला द्या, पण आमच्या मुलांना काय गुन्हा तरी आम्ही काय केला? तुम्ही ग्रस्ताश्रम सोडला, संन्यास आश्रमात गेलात आणि संन्यास आश्रमातून परत ग्रस्ताश्रमात आला आणि तुम्हाला झालेली मुलं म्हणून संन्यासाची मुलं म्हणून तुम्हाला वाळीत टाकलंय. विठ्ठल पंथाचे डोळे भरून आले. विठ्ठल पंथाने विचार केला, अरे मी माझ्या सांगण्यावरून ग्रस्ताश्रम सोडलाच नाही, मी माझ्या सांगण्यावरून परत संन्यास आश्रमातून ग्रस्त आश्रमात आलोच नाही. मला माझ्या गुरुना आज्ञा केली म्हणून मी ग्रस्त आश्रम सोडला, माझ्या गुरुना मला आज्ञा केली म्हणून मी संन्यास आश्रम सोडला आणि परत ग्रस्त आश्रमात आलो. चूक झाली तर माझ्या गुरुची, माझ्या गुरुला शिक्षा द्या. धर्मपीठ म्हणतो गुरुला शिक्षा देता येत नाही, धर्मपीठाच्या वरती गुरु असतो, गुरुला धर्मपीठाला शिक्षा करण्याची अनुमती नाही. मग विठ्ठल पंत म्हणतात, माझ्या मुलांना जर चांगले दिवस येणार असेल तर हा विठ्ठल पंत कुलकर्णी, रुक्मिणी विठ्ठल पंत कुलकर्णी द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. आता सगळ्यांचे कान टवकारलेत, या विठ्ठल पंताला कोणती शिक्षा देणार? तिकडे बसलेली रुक्मिणी माता विठ्ठल पंताकडे आस लागून आहे आणि विठ्ठल पंताला मानेनं खुणवते, कारण रुक्मिणी मातेला बोलण्याचा अधिकार नव्हता. रुक्मिणी माता मानेने खुणवते, नका लगेच निर्णय घेऊ, आपली छोटीशी मुक्ताई 7 वर्षाची आहे, निवृत्तीनाथ 13 वर्षाचा आहे, ज्या अंगा खांद्यावर मुलांना खेळवायचंय त्याच काळात जर आपण निर्णय घेतला, नका लगेच निर्णय घेऊ. विठ्ठल पंताला रुक्मिणी मातेचं मानेनं खुणवणं सगळं पटत होतं, पण करू काय, एक बाप म्हणून निर्णय घ्यायचा आहे. आणि विठ्ठल पंत धर्मपीठाला हात जोडतात, मी विठ्ठल पंत कुलकर्णी मुलांचा बाप म्हणून आज विचारतो, माझ्या मुलांना जर चांगले दिवस येणार असेल तर या विठ्ठल पंताला काय करावं लागेल? धर्मपीठ म्हणतं, मनुस्मृतीनुसार तुम्हाला एकच शिक्षा आहे, देहांत प्रायचित्त. रुक्मिणी मातेच्या पायाखालची वाळू सरकली आई म्हणून, आणि विठ्ठल पंत झपकन खाली बसले. बापानं विचार केला, ज्या काळात मुलांना अंगा खांद्यावर खेळवायचंय त्या काळात देहांत प्रायचित्त स्वीकारायचंय, मग मुलांना चांगले दिवस कसं येतील? रुक्मिणी मातेनं खुणावला, तिकडनं नका निर्णय देऊ. परत बापानं प्रश्न विचारला, माझ्या मुलांना जर चांगले दिवस येणार असेल तर हा विठ्ठल पंत कुलकर्णी आणि रुक्मिणी विठ्ठल पंत कुलकर्णी मुलांची आई बाबा म्हणून आम्ही देहांत प्रायचित्त स्वीकारायला तयार आहे. रुक्मिणी मातेनं पटकन उभं राहावं, एवढ्या माणसात बोलता येत नव्हतं, आणि धर्मपीठानं तथास्तु म्हणावं. विठ्ठल पंत धर्मपीठ संपलं आणि विठ्ठल पंत जड अंतकरणाच्या पावलानं झप 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 धर्मपीठाच्या बाहेर पडले. रुक्मिणी माता बायांचून स्त्रियांचून उठल्या आणि त्यांच्या पाठीमागं झप झप गेल्या. सगळी लोक निरापिरा झाली, विठ्ठल पंत पुढे चाललेत. रुक्मिणी मातेनं पाठीमागून यावं, विठ्ठल पंताला थांबावं. पंत, कितीतरी वेळा मी तुम्हाला मानेनं खुणावलं पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. अहो, छोटीशी मुक्ताई 7 वर्षाची आहे, तिला अंगा खांद्यावर खेळायचं आहे, वय तिचं आहे, निवृत्तीनाथ 13 वर्षाचा आहे. ज्या वयात आई वडील मुलांना असायला हवे त्या वयात तुम्ही निर्णय घेतला की देहांत प्रायचित्त. अहो, तुम्हाला काही वाटतं का नाही? बडा भडा रुक्मिणी माता विठ्ठल पंतांना बोलल्या, आणि विठ्ठल पंतांना बोलत असताना विठ्ठल पंत चूप उभे राहिले, गप्प उभे राहिले, आणि सहज बोलता बोलता रुक्मिणी विठ्ठल पंतांना म्हणतात, पंत, तुम्ही हा निर्णय घेताना तुमचं काळीच दगडाचं झालं का? हे बोलल्यानंतर बापाचं काळीच पाणवटून आलं, आणि बाप पटकन विठ्ठल पंत बोलले. आणि विठ्ठल पंत म्हणतात, रुक्मिणी, जशी तुला छोटीशी मुक्ताई 7 वर्षाची आठवते, निवृत्तीनाथ 13 वर्षाचा आठवतो, आणि तुला वाटतं की ह्या लहान वयात मुलांचं संगोपन करण्यासाठी आपला दिवस असताना आपण त्यांना सोडून का जावं? अगं, मलाही कळतं ना, छोटीशी मुक्ताई आहे, ह्या बापाच्या खांद्यावर बसून ही आळंदीत फिरते, देवदर्शन करते. उद्या जर आपण देहांत प्रायचित्त घेतलं तर ती चिमुकली कोणाच्या खांद्यावर बसून आळंदी उद्या पाहिल याची मला जाणीव आहे. आणि तू जे बोललीस ना, अहो, तुमचं काळीच दगडाचं झालं का? अगं रुक्मिणी, ह्या 4ही मुलांच्या कल्याणाकरता या बापानं असणाऱ्या काळजावरच दगड ठेवला आणि निर्णय घेतला. विठ्ठल पंतानं रडू आलेला गिळावं, रुक्मिणी आता माफ कर या विठ्ठल पंतांना, एक काम कर, मुलांना न सांगता निघून जायचं. विठ्ठल पंत घरी आले, रुक्मिणी माता घरी आल्या. पाहता पाहता मुलांशी दिवसभर खेळल्या, बागडल्या, मुलांना खाऊ पिऊ घातलं, आणि दोघांनी निर्णय घेतला निघावं. विठ्ठल पंत निघाले, आणि विठ्ठल पंत मुलं झोपी गेल्यानंतर निघतात. रुक्मिणी, आवर पटकन, आपल्याला निघायचंय. रुक्मिणी माता म्हणतात, पंत तुम्ही व्हा पुढे, मी आले. आणि विठ्ठल पंत मुलांचा निरोप घेतात. विठ्ठल पंत बाप म्हणून थोरल्या मुलापाशी आले, निवृत्तीनाथापाशी, आणि निवृत्तीनाथाला म्हणतात, निवृत्ती, तुझ्या बापाला माफ कर, फक्त वय वर्ष 13 रे, तुझा बाप तुम्हाला सोडून चाललाय. किती रे मोठा अभागी मी बाप असेल की या मुलांना न सांगता त्यांचा बाप निघून चाललाय. सोपा ना?
तुझ्या बापाला माफ कर माऊली, आता ह्या बापाला माफ करा. आणि मुक्ताई पशी आला आणि बाप पाघळला. बरं, सगळ्यात लाडकं शेंडफळ घरातलं कोण असेल तर मुक्ताबाई. बाप पटकन खाली बसला आणि बापानं एकच विचार केला, मुक्ते, उद्या तुझा बाप घरात नसेल तर कोणाच्या खांद्यावर बसून झाडाची फुलं तोडशील आणि पांडुरंगाच्या पायाशी टाकशील. बिरी बिरी फिरणारी मुक्ताई घरी आली की बाबा म्हणून हाक मारणारा तुझा बाप जर नसेल तर उद्या काय करशील. बाप टाहो फोडून रडायला लागला. एक सांगू का, बाप नावाचा माणूस जरी बाहेरून काटेरी असला तरी आतून खूप मृदू असतो ना. तो संघर्ष करणारा असतो, झुंजणारा असतो. एक सांगू का, सगळ्यात घरातली लाडकी कोण असते? लेक. बाप 85 वर्षाला गेला, सगळे नातेवाईक गोळा झाले, सगळे नातेवाईक रडतायत आणि काही क्षणार्धात नातेवाईक गप्प राहिले. सगळे निमाना खाली घातल्यात. का तर 2 तासाने तिची लेक यायची आहे. लेकीला निरोप गेला आहे आणि आता लेक यायची आहे. लेक 2 तासानं गाडीतून खाली उतरली, गाडी साईडला लावली गेली आणि ती लेक त्या असणाऱ्या दरवाजातून आतमध्ये शिरली. आणि जशी तिला पांढरं ठिकार झालेलं अंगान दिसलं आणि बापाच्या प्रेतापाशी सगळे बसलेले भाऊ बहीण भाऊजया नातेवाईक दिसले. बाहेरून टाहो फोडला, दादा. आणि हा दादा टाहो फोडणारा बसलेल्या प्रत्येकाच्या काळजामध्ये भिडला आणि प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येतं ना. ती लेक असती बापाची आवडती. विठ्ठल पंतानं निरोप घेतला, रुक्मिणीला खुणवलं, मी निघतो पुढे, तू ये. आणि विठ्ठल पंतानं जड अंतकरणातून उंबऱ्यातून बाहेर पडावं. विठ्ठल पंत बऱ्याच अंतरावर पोहोचले. रुक्मिणी मातेनं दरवाजातून पाहावं, विठ्ठल पंत गेलेत. रुक्मिणी मातेनं मुलांचा निरोप घ्यायलासाठी पुढे आल्या. रुक्मिणी मातेनं निवृत्तीनाथाला पाहिलं, निवृत्ती तुझ्या आईला माफ कर, सोपाना आईला माफ कर, माऊली आता तुझ्या आईला माफ करा. आता आम्ही तुम्हाला न सांगता चाललो आहे. आणि असणाऱ्या छोट्याशा मुक्ताईपाशी आल्यानंतर आई पाघळली आणि आई विचार करते, मुक्ते, उद्या उठल्यानंतर कुणाच्या काठवडीतलं पीठ घेऊन भाकर थापशील, माफ कर तुझ्या आईला. आणि उंबऱ्यापर्यंत आल्या, मुलांचा निरोप घेतलाय, आता दरवाजा लावायचा आहे. तेवढ्यात परत आठवलं, कसं कुणाला न सांगून जावं. कोणातरी एकाला सांगावं, त्यांची आई वडील कुठं चाललेत, कुणाला सांगावं. छोट्याशा मुक्ताईला सांगावं का, उठली तर कोणाला आम्हा दोघांना जाऊन देणार नाही. सोपानाला सांगावं का, नको. माऊलीला सांगावं का, नको. अरे सांगावं कुणाला? माझ्या घरातला सगळ्यात माझा आवडणारा किंवा माझं ऐकणारा एकच आहे, निवृत्ती दादा. निवृत्तीला उठवलं. निवृत्ती काय बोलणार, तेवढ्यात त्याच्या तोंडावर बोट ठेवलं. निवृत्ती ऐक, मी तुला धर्म संकटात टाकते. निवृत्ती, मी जशी तुला उठवल्यानंतर गळा भेट घेतली ना, निवृत्ती तुला उद्या उठल्यानंतर या 3 भावंडाची तुला आई व्हायचं आहे. निवृत्ती यांची आई व्हायचं आहे आणि आई होऊन यांच्यावर प्रेम करायचंय. निवृत्ती, जशी मी तुझी गळा भेट घेतली ना तशी तुला उद्या यांची गळा भेट घ्यायची. निवृत्ती ऐक, तुझे बाबा आणि आम्ही देहांत प्रायचित्ताला चाललोय, याच्यातला एक शब्द या 3 भावंडांना कळता कामा नये. अगं पण आई, नाही, काहीच बोलू नको, तुला मोठ्या धर्म संकटात टाकते. आणि निवृत्तीनाथाला धर्म संकटात टाकलं, मांडीव घेतलं, डोकं थोपटायला सुरुवात झाली. निवृत्तीनाथ झोपी गेले. कसले झोपी, फक्त निवृत्तीनाथानं डोळे झाकलेत आणि मनातल्या मनात निवृत्तीनाथ विचार करतात, अगं आई, मला किती का धर्म संकटात टाकून चाललीस. अगं आई, सकाळ होईल, दिवस उजाडेल, माझी भावंड उठतील, मी त्यांच्या जवळ जाईन, त्यांची गळा भेट घेईल. आई, त्यांना त्यांची आई आठवली तर आई, मी आई होऊन त्यांच्यावर प्रेम करेल, त्यांचं सगळं दुःख आई मी पचवील. पण आई विचार कर, मला जर माझी आई आठवली तर आई, कुणाच्या कुशीत शिरून मी माझं दुःख व्यक्त करू, याचं उत्तर मला आई तू दे. आणि असणाऱ्या मांडीवरचा निवृत्तीनाथाला बाजूला झोपवलं आणि असणारी रुक्मिणी माता उंबऱ्यातून बाहेर आल्या, दरवाजा लावून घेतला आणि विठ्ठल पंतांच्या पाठीमागे चाललेत. दोघं भेटले, हातात हात घेतला आणि डोहापर्यंत चाललेत. सगळं लक्ष लेकरांपाशी आहे. घार जरी आकाश इंडत असेल ना, तिचं सगळं लक्ष पिलांपाशी असते. अशी अवस्था दोघा दाम्पत्याची झाली. आले जवळ, हातात हात घेतला, परत मागं पाहावं. आईनं वारंवार मागं पाहावं, बापानं वारंवार सांगावं, त्यांच्या कल्याणाकरता तो निर्णय घेतला हातात हात आणि परमेश्वराला हात जोडले. परमेश्वरा, एवढी संकट दिली, ती पचवली. देवा, आता आम्ही जातोय, फक्त आमच्या मुलांचं कल्याण करा. आणि डोहात उड्या टाकल्या आणि स्वतःचं आयुष्य संपवलं ना, याला देहांत प्रायचित्त म्हणतात. गोष्ट इथंच संपत नाही. उड्या मारल्या जीव गेला असेल का हो? विठ्ठल पंतानं रुक्मिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, रुक्मिणीनं विठ्ठल पंताला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, हातातला हात निसटला असेल, नका तोंडात पाणी गेलं असेल, गटंगळ्या खाल्ल्या असेल, कितीतरी वेळा वर खाली झाले असतील आणि त्यानंतर शरीरातला प्राण निघून गेला असेल ना, त्याला जर देहांत प्रायचित्त म्हणत असेल तर हो,
ज्ञानोबारांच्या मुक्ताई सोपानदेव निवृत्तीनाथांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त सोसलं भोगलं केलं, पण कुणाच्या कल्याणाकरता? 4 मुलांच्या कल्याणाकरता नाही. 4 मुलांच्याकडून जगाचं जे कल्याण होणार आहे आणि चंद्र सूर्य तारे होई असेपर्यंत प्रत्येक मुलगा ज्याला मिळणार आहे त्यांच्या कल्याणाकरता झुंजून स्वतःचं आयुष्य संपवलं, ते असणारे विठ्ठलपंत कुलकर्णी. हे संतांचं झुंजणं आहे, संतांच्या आई वडिलांचं हे झुंजणं आहे. कुणा करता? समाजाच्या कल्याणाकरता. ज्ञानोबारांनी त्याच्यानंतर जे क्रांती निर्माण केली ना बांधवांनो, ती क्रांती जगाच्या पाठीवर कोणी समजू शकलं नाही. म्हणून सगळ्या संतांनी ज्ञानोबाराची रेग ओढली आणि ज्ञानोबारांच्या झुंजण्याच्या गोष्टी ऐकून संतांनी जी क्रांती निर्माण केली त्यांच्या आयुष्यातलं जीवनाचं सोनं ठरलं. एक असा संत नाही की त्यांनी ज्ञानोबारांचं वर्णन केलं नाही. तुकोबाराय तर असं म्हणतात, ज्ञानोबारांची संपत्ती काय? आपल्याला संतांची संपत्ती म्हटलं किंवा संपत्ती हा शब्द जरी डोळ्यापुढे आला तर आपल्याला वाटतं गाडी बंगला सोनं नाणं संपत्ती. अरे माझ्या ज्ञानोबारांची संपत्ती तुकोबारांनी सांगावी. अरे ज्याच्या दारामध्ये जयाची दारी सोन्याचा पिंपळ